शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी आज तेलारा तहसील कार्यालयावर आसूर मोर्चा काढण्यात आलाय। शेतकरी नेते प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला होता। हजारो संख्येने शेतकरी बांधव या मोर्चात सहभागी झाले। नेमकं काय मागणी आहे त्यांच्या या संदर्भात चर्चा करण्यासाठी डिक्कर आपल्यासोबत आहेत। दादा, काय मागणी होती आज? संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी अक्षरशः ओला दुष्काळाच्या छायेखाली आलेला आहे। आमच्या शेतकऱ्याच्या हातून सर्व कापूस असेल, सोयाबीन असेल, सर्व पिके नसताना भूत झालेला आहे आणि अक्षरशः आज हा शेतकरी आत्महत्येच्या पायरीवर उभा आहे। अनेक शेतकऱ्याच्या आत्महत्या सुद्धा या ठिकाणी झाल्या आहेत। आज आसूर मोर्चाच्या या माध्यमातून हजारो शेतकरी या शासनाच्या दालनामध्ये आलेला आहे। आमची या सरकारला एकच विनंती आहे की या शेतकऱ्याचं सरसकट कर्जमुक्त केलं पाहिजे। या सरकारला या कर्जातून मुक्तता मिळाली पाहिजे। या कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना किमान हेक्टरी 50,000 रुपयाची मागणी आम्ही आज या ठिकाणी केली आहे। या शेतमजुरांसाठी स्वतंत्र शेतमजूर कल्याण महामंडळ स्थापन यांनी केलं पाहिजे। केळीचा समावेश हमी भावाचं धोरण सुद्धा सरकारनं आखलं पाहिजे। अशा काही विविध मागण्या करून मागच्या वर्षीचा रोखलेला पीक विमा सुद्धा कंपन्यांना रोखून ठेवला, हा सुद्धा पीक विमा तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा केला पाहिजे। जर का या सरकारनं या कंपन्यांना जर का दखल घेतली नाही या शेतकऱ्यांची, तर मात्र स्वराज्य पक्षाचे पदाधिकारी या मंत्र्यांना एक जर शेतकऱ्यांना जर कर्जापायी आत्महत्या केली तर आम्ही दुसऱ्या दिवशीच या मंत्र्याला जिथं तिथं बदलून काढू, खून का बदला खून असा इशारा स्वराज्य पक्षाच्या वतीने आम्ही या ठिकाणी देतोय। दादा, गेल्या काही दिवसांमध्ये अतिवृष्टी झाली, अकोल्यामध्ये प्रचंड नुकसान झालं आहे। सोयाबीन उत्पादक शेतकरी अक्षरशः पीक हातातून गमावून बसलाय। अद्यापर्यंत म्हणजे कृषी अधिकारी असेल, काही पंचनामे झाले नाहीत, बांधावर पोहोचला नाही, यासाठी काय भूमिका असेल? हे सरकार खऱ्या अर्थानं निर्दयी सरकार आहे। हे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे। याला जागवल्याशिवाय यांना जाग येत नाही आणि म्हणूनच त्याच माध्यमातून आता महाराष्ट्रातला सर्व शेतकरी रस्त्यावर आलेला आहे। आज आम्ही शांतते मागाशी बोललो, मी शांततेचा मार्गाने आलो। जर का याला अजूनही आमच्या शेतकऱ्याचे जर अंतच पाहायचा असेल तर वेळ प्रसंग रक्ताचे पाठ वाले तरी चालेल, पण या मंत्र्यांना आम्ही शेतकऱ्याचं कर्ज माफ झाल्याशिवाय कदापि सोडणार नाही, हा इशारा आम्ही या सरकारला देतो आहे। निश्चितच हे होते आपल्यासोबत प्रशांत डिक्कर, अक्षय गवळी, साम टीव्ही न्यूज, अकोला। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।